हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 10. मी आंघोळ वगैरे झाली आहे माझी. इकडे बघा केस माझी ओली आहे आणि मी मस्त उन्हात बसली आहे. खुर्च्या टाकल्या आहे बाल्कनीमध्ये आणि खूप छान इकडनं ऊन येतं आहे. तुम्हाला सांगते, मी आज पहिल्यांदा केस आहे ना उन्हात वाळवते. तर मी जवळजवळ 8 वर्ष तुम्हाला सांगते आंघोळ केली का AC मध्ये येऊन बसायची. मी AC मध्ये केस वाळवायची. त्याच्यामुळे काय व्हायचं, माझं ना डोकं आहे ना खूप दुखायचं, मला सारखी सर्दी पण व्हायची मला, कारण ऑप्शन नव्हतं ना गरमी असल्यामुळं. त्याच्यामुळं मी जर तिकडचं काही असं बोलले ना माझ्या मिस्टरांना खूप राग येतं, म्हणतो जे होतं ते चांगलं होतं असं म्हणतात ते. त्याच्यामुळे काही बोलायचं नाही. आणि एक ताई काल मी व्हिडिओ टाकला होता, माझी बहीण आली, तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की आपल्या व्हिडिओला 1000 लाईकचं टार्गेट ठेवायचं आहे. तर तुम्ही मला फक्त 500 लोकांनी लाईक केलेलं आहे. पहिले लाईक करा बरं व्हिडिओ, सगळ्यात पहिले व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला 1000 लाईक आले पाहिजे. आणि ते तुम्ही केले पाहिजे. तुम्ही केले तरच होणार ना, मी करून तर काही उपयोग नाही ना. मग तुम्हाला व्हिडिओ आवडो किंवा नाही आवडो, लाईक करा. आणि हो, आजचा ब्लॉग मी तुम्हाला थंबनेल लावला आहे की ॲक्च्युली माझं ना फर्निचर येणार आहे आज. सोफा आला आहे, तुम्ही बघितला आहे सोफा आला आहे. सॉरी डायनिंग टेबल आला आहे, सोफा आणि काय बेड येणार आहे आणि कपाट आज येणार आहे. तर ते आलं का तुम्हाला मी दाखवते. तो म्हणला मी 4च्या नंतर येतो असं बोलला आहे. तो आला का दाखवते. आणि दुसरी गोष्ट, लाडू गेली आहे आंघोळीला. मी नाही घालत तिला आंघोळ, तिचे पप्पाच तिला आंघोळ घालतात. 2 जण मस्त बसलेत. आणि इथे काय ना तुम्हाला सांगते, इथं सोलर आहे, त्याच्यामुळे दिवसभर गरम पाणी येतं, खूप छान वाटतं. आणि इथलचा व्ह्यू जो आहे ना बाहेरचा एवढाच छान आहे. थांबा तुम्हाला दाखवते, थांबा किती छान आहे बघा. तर बघितलं ना, खूप छान व्ह्यू आहे आणि सारखा पाऊस असतो. आज जर जास्त ऊन आलेले आहे आज. म्हणलं मग आता बसावं इथे. कसं आहे ना, विटॅमिन डी भेटतं ना उन्हामध्ये, कवळ्या उन्हामध्ये. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी खुर्च्या ठेवल्या बाहेर. मला म्हटलं घे, तुला किती विटॅमिन लागतं ना, घे. बस म्हणे बाहेर आता. पण म्हणलं आहो, मला बसायला टाईम आहे का, मला स्वयंपाक करायचा आहे. तो फर्निचरवाला येईल संध्याकाळी, सगळं स्वयंपाक करायचं आहे. पहिले म्हणलं आंघोळ करून घ्यावा. आणि तुम्ही सगळे मला म्हणले की तू पूजा का नाही केली, घरात आली पहिल्यांदा. तर हो, मला ना जरा जे लेडीज प्रॉब्लेम असतात ना, तर तो प्रॉब्लेम होता, मला समजून घ्या. मी काय एवढं ओपन बोलत नाही. तर ते लेडीज प्रॉब्लेम असतात, तो मला प्रॉब्लेम. पण मग मी 4-5 दिवस काय म्हटलं, 4-5 दिवस झाले का मग आपण कसं असं कुंकू वगैरे ताटामध्ये ठेवून लाडूला त्याच्यात उभा करून लाडूला असं घरात येताना एंट्री असं करू, ठीक आहे ना. तर तसं माझ्या डोक्यात आहे, ते मी करणार आहे. घ्या समजून, ते मी समजून घेतात मला, हो की नाही. आणि एक ताई मला म्हणली आहे की अनिता तू कालचा व्हिडिओ किती छोटा बनवला, थोडासा व्हिडिओ मोठा बनवत जा. तर ठीक आहे, मोठा बनवत जाईल. तुम्हाला आवडतात माझे व्हिडिओ, तुम्ही बघतात, तर मी बनवत जाईल मोठा. हां, लाडू आली आहे आंघोळ करून. हां, चल डोकं पुसते तुझ्यावाला मी, ठीक आहे. लाडूला कपडे घालूया, मग लाडू तुमच्याशी गप्पा मारणार आहे. एका ताईला ना लाडूच्या गप्पा मारणं खूप आवडतं. मग आता लाडू तुमच्याशी गप्पा मारणार आहे. लाडू थांब, कपडे घालते मी तुला, 1 मिनिट थांब. लाडूला ड्रेस घातला. लाडू बघ, आता मी लाडूला असं बांधते. आता शुभ सकाळ बोलायचं बरं का. थांबा, आता लाडू शुभ सकाळ बोलणार आहे. थांबा, व्हिडिओ मोबाईल घेतो जवळ. बोल शुभ सकाळ. शुभ सकाळ कसा तुम्ही जेवण असतं. हां, अजून काय. नीचे एक व्हाइट कलर का बटन है, दबा दो. और ऊपर एक व्हाइट कलर का बटन है, दबा दो. और ब्लैक कलर का बटन ऊपर है, नीचे वाला बटन ब्लू है. जो कलर बटन दबाना है आपको, जो आप बटन दबाओगे मेरा वीडियो आ जाएगा, फिर मेरा भी मोबाइल आ जाएगा. फिर आप मेरा वीडियो देखोगे ना, नहीं देखोगे, ठीक है. आप नहीं देखोगे मेरा वीडियो, फिर मैं आपको सब्सक्राइब नहीं करूँगी, लाइक भी नहीं करूँगी. अरे वो आपको करेंगे सब्सक्राइब और लाइक, आप थोड़ी उनको करेंगी, वो आपको करेंगे. आप इतनी प्यारी हो, इतनी अच्छी बातें करती हो, तो क्यों नहीं करेंगे आपको. लाइक कीजिए, बोलो 1000 लाइक कीजिए सब लोग. तर चला, आता मला करायचं आहे स्वयंपाक. हाँ लाडो, लाइक करने से क्या होता है. आप सबको बोलती है लाइक करो लाइक करो. लाइक करने से क्या होता है. कुछ भी नहीं होता है. कुछ भी नहीं होता तो लाइक क्यों करेंगे सब लोग. दोस्तों, एक नीचे एक व्हाइट कलर का बटन है और नीचे और ऊपर एक ब्लैक कलर का बटन है. ब्लैक कलर का. जो आपको कलर दबाना है वही दबा दो, और जो आपको नहीं दबाना है वो नहीं दबाओ. नहीं दबाएंगे वो, लाइक नहीं करेंगे, सब्सक्राइब भी नहीं करेंगे. सब करेंगे ना, वो करेंगे. अब पागल समझ ली मुझे. अच्छा ठीक है. हाँ, वो जब पागल नहीं. आप किसको लाइक करेंगे, मम्मी को लाइक करेंगे कि लाडो को लाइक करेंगे, कमेंट करके बताना. हाँ, तब तक रहते हम लोग. तब तक क्या.
तब तक लेते हैं हम लोग। तब तक लेटते हैं हम लोग, तब तक सोते हैं। आप लाइक सब्सक्राइब करते रहो। नहीं, तब तक वीडियो चलाते हैं, तब तक बैठ जाते हैं दोस्तों के सामने। अच्छा, देखते किसको लाइक करते हैं। हाँ देखते हैं किसको लाइक करते हैं। ठीक है, हम पढ़ लेंगे और लाडो सुनेगी। लाडो को पढ़ने नहीं आता है ना, अभी स्कूल नहीं जाती है ना। चलो चुप रहो, इनको से पहले उनको बताने दो कौन सा इसके लाइक करेगा। अच्छा, नहीं बोलो उनके सामने कुछ। मैं लाडो के बारे में बोल रही हूँ। अगं लाडो, हाताची गाडी तोंडावर बोट करा. अच्छा ठीक आहे. मला काही सांगायचं देखो, आता ना लाडू इकडे आलो ना, आता लाडूला शाळेत टाकणार आहे मी, छान शाळेत टाकणार. अब बात नाही करते मेरी मम्मी. रुको ना, मग लाडू रोज शाळेत जाणार, मग लाडूला इंग्लिश येणार, लाडूला इंग्लिश शिकायची आहे. हो, तर लाडू म्हणती मम्मा मला स्कूलला जायचं, मला इंग्लिश शिकायची है ना लाडू. नाही मुझे स्कूल नाही जाणार तर लगते. ही शाळेत जायलाच नको म्हणती. तिला आता आम्ही ना प्ले ग्रुपलाच ठेवणार आहे, तिला सवय लागेपर्यंत. ऐसा नको कर तिला. मना क्या ना कैमरे के सामने ऐसा नहीं करोगी. मना क्या ना. तर चला जाऊ दे, नंतर बोलते आम्ही. चला पटकन, हिला भूक लागली ना. जा पप्पांकडे. गेली पप्पांकडे लाडू. मला ना एका ताईची काल कमेंट होती की अगं डायनिंग टेबलचं उद्घाटन जेवायला घालून करायची. हो, त्यांना मी जेवायला बोलणार आहे माझ्या दाजींना. जा रे, परत आली तोंड वाकडं करायला. जाऊ तो, जाऊ पप्पा, जा पप्पा. सामान आलं का मग मी त्यांना घरीच स्वयंपाक वगैरे करून त्यांना जेवायला मी बोलवलं. ठीक आहे, मग येतील माझी बहीण परत. आता ती येत जात राहील, माझी बहीण, तिची मुलगी वगैरे ते येत जात राहतील. तर असो, चला चालले मी स्वयंपाक करायला. चला तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे. ते स्टीलची कढई आहे, बारीक करून आहे ना, हळूहळू बनवावं लागत आहो. हा, दाखवते तुम्हाला. चला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझं फर्निचर आलं का, तुम्हाला आवडतं का नाही आवडलं, कसं आहे मला नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवणार आहे, सगळं दाखवणार आहे फर्निचर. आणि सगळं सामान वगैरे लावलं का मग मी तुम्हाला होम टूर देईन. हां, म्हणजे कसं एकाच वेळा ते खाली होम टूर देणार होते मी तुम्हाला, पण मला नको रिकामध्ये यायला. डायरेक्ट सगळं सामान वगैरे ठेवलं का, सोफा बेड वगैरे सगळं आलं का, मग छानपैकी मी साडी घालते, नथ घालते, तयार होते मस्तपैकी, मग तुम्हाला होम टूर देते. हां, तर चला आता फर्निचर बघा फक्त आलेलं. मी बनवती आहे फ्लावरची भाजी. आणि ही जी फ्लावरची भाजी ना थोडीशी वेगळी बनवणार आहे मी. म्हणजे मी पहिल्यांदा अशी बनवती आहे. मी माझ्या बहिणीकडे बघितली होती, माझी बहीण कुठल्याच भाजीला कांदा वापरत नाही. तर म्हटलं चला आपण पण तशी बनवून बघूया कशी होती. तर खूप छान टेस्ट झाली होती भाजीची. इथं मोहरी घेतली आहे, थोडेसे जिरे, मोहरी, कांदा मसाला, मिरची पावडर आहे, हळद. जिरे मोहरी टाकली आहे आणि तडकली का त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण. लसूण झाला का थोडंसं लाल लसूण करून घेतल्यानंतर त्यात टाकायचं आहे टोमॅटो. अजिबात कांदा वापरत नाही माझी बहीण अशा भाज्यांना. आणि खूप छान लागतं वरण भाताबरोबर अशा भाज्या. आता झाला आहे लाल आणि आता टाकला आहे मी टोमॅटो. टोमॅटो लाल झाला का मस्तपैकी त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकायचे आणि एक 5 मिनटं आहे ना शिजून द्यायचं. मीठ टाकलं आहे, मिठामुळे काय होईल टमाटे थोडेसे सॉफ्ट होतील. त्याच्यानंतर मी हे सगळे मसाले वगैरे टाकले आहे. त्याच्यामध्ये कांदा मसाला आहे 1 चमचा, मिरची पावडर आणि हळद असं टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मसाले शिजून घेतले आहे मी. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं आहे फ्लावर. खूप छान, म्हणजे तुम्हाला काय सांगू मी पाठीमागून आवाज देते. जेव्हा तुम्ही बघशाल तेव्हा ही भाजी धावलेली असेल, मी खाल्लेली असणार आहे म्हणून सांगते. खूप टेस्टी झाली भाजी. तर कोथिंबीर वगैरे टाकली आहे. आणि आता माझा स्वयंपाक झाला आहे. जेवण वगैरे करून आम्ही चाललो आहे. थोडंसं काम आहे आमचं, लाडूला पण खेळवायचं आहे. तर ड्रेस वगैरे चेंज करते मी. आणि चला छानपैकी झाला आहे माझा फ्लावर बघा. तर राहा व्हिडिओमध्ये. तर आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही चाललो आहे ऑफिसमध्ये. झाडून पुसून घ्यायला मावशी ठेवायच्या आहेत मला. तर त्यांनाच बघायला चाललो आहे, चौकशी करायला. तर चला. तर मेडची चौकशी झाली आहे. आम्ही चाललो आहे लाडूला थोडंसं खेळवायला. केव्हाचं म्हणते खेळायला घेऊन चला. तर इथे वरती जावं लागतं फ्लोअर. तर आता आम्ही चाललो आहे वरती पार्कमध्ये. पार्क ना 3rd फ्लोअरला आहे, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला जायचं आहे. तर चला. खूप पळत गेली बघा ती.
लाडो को देखे भागते चली गई. इकडे स्विमिंग पूल आहे. हे वरती थर्ड फ्लोअरला आहे सगळं. हे का इकडे असं आहे. झूला पे बैठ गई. वेरी गुड. डर लग रहा है. मैं आ रही हाँ वीडियो लेके लाडो. कैसा है देखती है. ओ अच्छा धीरे जाना. हाँ धीरे जाना. जाइए जाइए. हाँ जाइए खेलिए. जाओ. हाँ चाहिए स्लाइडिंग से आइए चलिए. अय्या आ गई. स्लाइडिंग कितना अच्छा है ना. हाँ से हाँ यही वाला स्लाइडिंग खेलिए ना बेटा. ये बहुत घूम के जाना पड़ता है आपको. खेलिए यही वाला खेलिए. आइए. वेरी गुड. हाँ हाँ. तर लाडो खेळती आहे. फर्निचरवाल्याचा फोन आला का जाऊ आपण. आणि इथे आम्ही चौकशी केली ऑफिसला. आम्हाला मेडसाठी चौकशी करायची होती ना. तर चौकशी केली तर ते म्हणले तुम्ही सिक्युरिटी गार्ड तिथे जा. ते तुम्हाला मेडबद्दल माहिती भेटेल. तर मग आम्ही तिकडे चाललो आहे. लाडू थोडं खेळेल आणि मग जाऊ. आणि दुसरी गोष्ट फर्निचरवाल्यांना कॉल केला होता. ते म्हणले आम्ही 1 तासामध्ये येतो. तोपर्यंत म्हणलं आपण हे चौकशी करू. मी ना कोलकाताहून ठरवून आलते की मी इथं आल्यावर मेड ठेवणार नाही. मी स्वतः सगळी कामं कराल. मला येऊन इथे 5-6 दिवस झाले ह्या फ्लॅटमध्ये. स्वतःच झाडून पुसून मी घेते आहे. पण ना मला कमरेचा खूप जास्त त्रास व्हायला लागला. मला ना स्ट्रिक्ट मना केलेलं आहे वाकायचं नाही म्हणून. मला इतकं दुखते ना सकाळपासून. मी 2 गोळ्या खाल्ल्या माहिती का. मला इतकं दुखते मला. मी यांना म्हणलं अहो मी झाडून पुसून नाही घेऊ शकत. म्हटलं आपल्याला मेड ठेवाच लागणार आहे. भांडे मी स्वतः घासल उभार पण झाडून पुसून माझ्याकडे नाही होणार. कमरेचं पाड माझं डॅमेज झालेलं आहे ना. तो लगेच कवर होणं किंवा काही होणं असं तर नाही होऊ शकत ना. तर चला मग आता बघूया कोण मेड भेटते कसे काय. हा इकडे एक हॉल आहे. इथे आपण पार्टी फंक्शन करू शकतो. इकडे बघा बर्थडे पार्टी फंक्शन सगळं इथे करू शकतो. हे सोसायटीचं आहे. बघा किती मोठं हॉल आहे बघा ना. होईल तेव्हा लाडूचा बर्थडे इथे एकदा करूया आपण हॉलमध्ये. या सोसायटी हॉलमध्ये आले घरी. बघा मी सगळं आवरून गेले ते. इकडे एवढी भांडी घासून गेली होती. स्वयंपाक केला होता बघा. आता सध्या याच्यावरच चालू आहे. कपाट आला आहे आणि बेड आला आहे आणि सोफा ते म्हटले उद्या देऊ. आणि माझं जे कोलकातावरनं सामान येणार होतं ना त्याचा 1 ट्रक आलेला आहे. तर ते तुमच्याशी मी बोलते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. कपाट व पलंग आला आहे आणि ते आता फिट करत आहे. ते असा स्लायडिंगवाला कपाट आहे ना. तर ते घरी येऊन फिट करत आहे. वेगवेगळं असतं ना तसं आहे. तर झालं का सगळं फिट मग तुम्हाला मी दाखवते. आणि तिकडे बेड पण फिट करते. उद्या देतो बोलले ते. लाडू शांत बेटो. इकडे बघा ठेवली आहे गादी. उद्या तर आहे ना कुशन लागतील उद्या. मग ते दाखवून मी. लाडो नाही गिर जाऊ इधर साईड में आहे ना व्हिडिओमध्ये. आहे दिसतंय ना मला. आहे. तर मग घरी आले. लाडूला फ्रेश केलं. मी फ्रेश झाले. कपडे चेंज केले. आणि चला हे फर्निचर आलं. हे जे आहे ना हे बघा हा बेड. हे मी मुद्दाम असं वरतीपर्यंत बनवलं आहे कारण की उड्या मारती ना लाडू. कधी पडली बिडली तर हे लागणार नाही. आणि हे जे आहे ना हे याच्यामध्ये ना असं कुशन येणार आहे गादीसारखं. तर ते अजून म्हणजे बनवलं नाही आहे. सोफा नाही आलेला. सोफा आणि हे राहिला आहे फक्त 2 वस्तू. तर ते म्हटले की उद्या आणून देतो. आणि मला बऱ्याचशा ताईंनी विचारलं डायनिंग टेबलची प्राईस किती आहे. टोटल तुम्ही कसं घेतलं काय घेतलं. तर आम्ही ना हे ना आमच्या मनाप्रमाणे आम्ही बनवून घेतलं आहे. त्या दिवशी मी गेलते ना फर्निचर घ्यायला. त्या दिवशी कसं पाहिजे काय ते सगळं मी तिथे सांगितलं होतं मला कसं पाहिजे. तर आता हा जो बेड आहे ना हा इतका मोठा बेड आहे ना. याच्यामध्ये ना आतमध्ये म्हणजे भरपूर सामान येईल याच्या आतमध्ये. जे पण आपल्याला नको आहे जे अनयूज आहे असं भरपूर सामान येईल. तसं आम्ही बनवून घेतलं आहे. आणि सोफा येईल. सोफ्याचा कलर पण असाच हलकासा डार्क आहे थोडासा सोफ्याचा कलर. आणि कपाट आला आहे ना ते माझ्या मिस्टरांसाठी घेतलं आहे. मला तर कपाट आहेच. माझं कपाट येणार आहे. तर ते आम्ही हॉलमध्ये ठेवलं. त्याचं कारण असं आहे ना हॉलची जी खिडकी आहे ना छोटी खिडकी आहे हॉलला एक. त्या खिडकीला काहीही सेफ्टी नाही आहे. म्हणजे आपण नाही का
लोखंड आपण लावतो, जाळ्या लावतो खिडकींना लोखंडाच्या, त्या नाही आहे, मोकळं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे मध्ये एक पोरं कसं पडलं होतं, भीती वाटते. ती लाड खुर्ची घेतली, चढली, आणि आम्ही वरती आहे ना, चढली, तिचं काय भरोसा, मी इकडं आहे ती तिकडं बसली, काय झालं. म्हणून आम्ही काय केलं, तिची खिडकी होती ना ती आम्ही ना कपाट लावलं. आणि थोडंसं हॉलमध्ये कपाट खराब दिसेल, पण मला काही नाही वाटत, माझ्या पोरीची सेफ्टीसाठी आम्ही तसं केलं आहे. ती मोठी आली का मग कपाट तिकडनं काढून आम्ही बेडरूमात ठेवू, कारण की आम्ही मॅचिंग घेतलं आहे, याला मॅचिंग कपाट घेतलं आहे, तुम्ही बघितलं आहे. तर त्या खिडकीमुळे मी ते कपाट तिथं त्या हॉलला असं ठेवलं आहे की ती खिडकी झाकून गेली आहे. आलं का लक्षात तुमच्या? तुम्ही म्हणसान की आणि तर तू हॉलमध्ये कपाट का ठेवलं, तर तेच कारण आहे लाडूसाठी. अजून एक गोष्ट, या फर्निचरची प्राईस किती आहे मला असं विचारलं आहे. तर सोफा आला की मी तुम्हाला सोफा दाखवेल, ठीक आहे. आणि सोफा 4 सीटरचा बनवलेला आहे, म्हणजे 4 जण बसू शकतात घराच्या प्रमाणे. म्हणजे आम्ही एल घेतला होता, पण जेव्हा हॉल बघितला ना त्याच्यानंतर आम्ही मग एल कॅन्सल केला आणि 4 सीटाचा घेतला आहे. तो आला की तुम्हाला मी दाखवलंच. आणि याची प्राईस किती आहे, तर डायनिंग टेबलची प्राईज आहे 35,000, याची प्राईज आहे 35,000. आणि सोफा आहे जवळजवळ 55चा होता, पण तो आता 4 सीटाचा केल्यामुळे तो आम्हाला 40ला पडला आहे. आणि ते जे कपाट आहे माझ्या मिस्टरांचं ते आम्हाला 30ला पडलं आहे, ठीक आहे. तर आता टोटलची हिशोब करा टोटल किती झाले टोटल हिशोब मी नाही बघितला, तुम्ही बघा, माझ्या मिस्टरांनी दिलं, मला काही माहीत नाही, मी पसंत केलं. आणि जसं मला जे पाहिजे होतं ते सगळं मी घेतलं आहे. आणि आता हळूहळू घर सेट होईल. आणि घर सेट झालं का मग मी तुम्हाला सगळं सामान झालं का मग तुम्हाला या घराचं छानपैकी होम टूर देईल मी या घराचं. माझं सामान पण येईल, आता उद्या येणार आहे माझं सामान. अर्धं सामान आले, अर्धं सामान यायचं, हेही सांगते. कसं ऑफिसला येऊन ऑफिसमध्ये आलेलं आहे सामान, त्यांचा फोन आला होता. तर एक गाडी आली आहे, एक गाडी यायची आहे. तर मी तुम्हाला मग होम टूर देईन सगळं सेट झाल्यावर. आता 40 बॉक्स यायचे तिकडचे, ते तिकडं भरलेले, तुम्हाला माहिती आहे ना कपाट कसं झाले, काय आहे, तुटलं फुटलं. आता आल्यावर सगळं माहिती पडेल आपल्याला, व्हिडिओ बनवलंच मी, ठीक आहे. आणि मला एका ताईने विचारलं आहे की तू कोलकातावरनं सामान पाठवलं इकडं, सगळे बॉक्स पॅकिंग वगैरे इतकी छान केली आहे, त्याचे किती पैसे घेतले. तर ते जेव्हा सामान येईल ना माझं, मी तुम्हाला सांगेल की त्याचे पैसे आमच्याकडनं किती घेतले त्यांनी, ठीक आहे. तर ते सांगेल मी तुम्हाला. तर चला, लय मोठा व्हिडिओ होतो, तुम्ही म्हटले मोठा व्हिडिओ बनव, मी मोठा बनवला व्हिडिओ. नाही बघा, आवडला तर बघा, नाही बघायचं तर नका बघू, पण लाईक करा. आणि तुम्हाला एक खुशखबरी द्यायची आहे, ती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, देणार आहे, काळजी करू नका, देणार आहे. थोडंसं सबर करा वेट म्हणतो ना आपण, इंतजार का फल मीठा होता आहे. तर ठीक आहे, चला मग येऊ का, बाय.